आणि आता पावसाच्या बातम्यांनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेल्या प्रफुल्ल लोढावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा वाद पाहायला मिळतोय। महाजन यांच्या मदतीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसेंवर काही महिलांशी संबंध असल्याचे आरोप केले होते आणि आता यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना खुलं आव्हान दिलंय। प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करावी कारण लोढानं महाजनांचं नाव घेतलंय अशी मागणी खडसेंनी केली आहे। तर मंगेश चव्हाण यांनी एक तरी पुरावा आपल्या संदर्भातल्या आरोपाबाबत समोर आणावा, मी राजकारणातून संन्यास घेईन असं प्रति आव्हान सुद्धा त्यांनी मंगेश चव्हाण यांना दिलंय। गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं हा माझ्या समोर मूळ प्रश्न आहे। गिरीश महाजन माझं कार्यकर्त्यामध्ये गिरीश महाजनांचं नाव घेतं, मी घेतच नाही बाबा। पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे, जर हे मी बटन दाबलं तर सगळं हिंदुस्तान में टहलका मच जाएगा असं त्याचा शब्द आहे, माझे नाही आहे। हे गिरीश महाजनाविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे। मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचं का नाव घेतलं ते समाजासमोर दाखवा। गप्पा काय म्हणतात, समाजासमोर दाखवा, मी राजकारणात निवृत्त होईल, एक शब्द काढणार नाही। बाकी मी असं राजकारणात निवृत्त होणार नाही। मी जनमानसाचा प्रतिनिधी आहे, 45 वर्ष मी जनमानसामध्ये काम केलंय। जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे। शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे। जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत हे प्रश्न मी मांडणार आहे, भांडणार आहे, काढणार आहे, चालू ठेवणार आहे। नुसतं सर्वांनी काय म्हटलं की तू बाबा म्हणून होणार नाही, पण याचे पुरावे द्या आणि आयुष्यात राजकारणात निवृत्त होईल। मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा। ते आव्हान स्वीकारायचं म्हणजे हा प्रश्न सुटला, आपण मिटेल कसा? सीबीआयची चौकशी करा, सत्य जनतेसमोर भ्रम का पसरवत आहात? पुरावा द्या, राथाव म्हणतो पुरावा द्या, तुम्ही म्हणता पुरावा द्या, मग तसे पुरावे द्या ना तुम्ही पण। आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज, दुसरं माझं स्वीकारावं, माझी 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली। 2 वेळा इन्कम टॅक्सने केली, 2 वेळा अँटी करप्शनने केली, 1 वेळा ईडीने केली, 5 वेळा झाली। सर्व चौकशी बरोबर आहे, योग्य आहे, कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे वारंवार। या संदर्भात सर्टिफिकेट म्हणजे आमच्या सीएकडे कळवलेलं आहे वारंवार या संदर्भात। आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाबोले आव्हान मी स्वीकारलाय, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा। हो न्याय द्या, पाण्याची का पाणी, दूध का दूध।